सो हाय हॅलो नमस्कार, मी अश्विनी. स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. सो आज आम्ही चाललो आहोत डिनरसाठी सगळ्या फ्रेंड्ससोबत. होय. सो आजचा व्हिडिओ सगळ्या फ्रेंड्ससोबत आहे आणि आम्ही डिनरला कुठे चाललेलो आहोत आणि आम्ही काय काय मजा करतोय हे सगळं ह्या व्लॉगमध्ये टाकते. सो हा व्लॉग नक्की कंटिन्यू करा. आणि चला, ऑलरेडी हे गेलेले आहेत खाली आणि मी वरती आहे. मला ऑलरेडी फोन आलाय की ये लवकर खाली. चला मग पटकन जाऊया आणि कोण फ्रेंड्स आले त्यांना पण घेऊन जा. चलो फिर. गाड़ी लॉक कर रे. तू कर फोटो कसं काढायचं दाखव. ट्रेन आहे ना. सो प्रवास चालू झालेला आहे आणि आम्ही चाललो आहोत ठाण्याला. आणि आमचे बाकीचे काही फ्रेंड्स आम्हाला ठाण्याला डायरेक्ट हॉटेलमध्येच भेटणार आहे. कोणतं पप्पाचं तिच्यात लावायचं का? आणि आता सासवीचं फेवरेट सॉन्ग लावते, म्हणजे सासवी छान नाचेल आणि थोडासा तिचा टाइमपास होईल. सध्या याड लागलं हे सासवीचं फेवरेट सॉन्ग आहे आणि ती कुठेही त्या गाण्यावरती डान्स करू शकते. सो मी एका मिनी व्लॉगमध्ये पण मी हे शेअर केले होते की ती मला ॲक्शन करून ते कोणतं सॉन्ग लावायचं ते सांगत होती आणि ते हेच सॉन्ग होतं जे तिला जास्त. काय खाणार आहे तू? कुठे चाललंय सांगा पहिले. आम्ही हे कुठे चाललोय म्हणत आपण? कोरम मॉल मध्ये. कोरम मॉल मध्ये कुठे कोणतं हॉटेल आहे ते? बार्बिक्यू हॉटेल आहे. अनलिमिटेड स्पेशल फॉर नॉनव्हेज. कोणते आयटम रे? तंदुरी, प्रॉन्स, फिश फ्राय अनलिमिटेड थाली आहे. इकडे चाललोय आम्ही. सो आम्ही डिसाइड केलंय की आम्ही तंदुरीच खाणार 2 प्लेट. बिकॉज जे खाल्लेले नाही ते त्यांना खायचंय, म्हणजे एकदम रिच वाले आहेत त्यांना वाले काय आणि साधे साधे जे डेली खातो ते नाही खायचे, कारण अनलिमिटेड मध्ये जातोय ना. 1050 रुपये वसूल करायचे हा टार्गेट आहे. आम्ही 4 वाजल्यापासून आता काही खात नाहीये. सो आता आम्ही ठाण्यामध्ये पोहोचलेलो आहोत आणि आम्हाला जेवायला जायचं होतं बार्बिक्यू नेशनला. पण आता जेवायला आमचा स्लॉट 9 वाजताचा आहे आणि आम्ही लवकर पोहोचले. सो आम्ही विचार केलेला की आपण जाऊया एका पार्कमध्ये, म्हणजे नमो सेंट्रल पार्कला आम्ही आता सध्या आलोय आणि बघूया आता आतमध्ये काय पार्क आहे. म्हणजे आम्ही तर पहिल्यांदाच आलोय आणि हॉटेलला जायला थोडासा उशीर आहे. सो त्यामुळे आम्ही आता प्लॅनमध्ये थोडासा चेंज केलेला चलो होता. पार्क. सो आता इथे एंट्रीसाठी सगळे उभे राहिलेले आहेत आणि सासवी बघू. आता एंट्री घेतलेली आहे आम्ही पार्कमध्ये आणि भरपूर अशी गर्दी आहे. म्हणजे मला वाटतं हा पार्क रात्रीचा जास्त चालत असेल दुपारपेक्षा, कारण रात्रीची भरपूर सारी एंट्री म्हणजे गर्दी आहे. वेट मी तुम्हाला दाखव. भारी गार्डन आहे, मस्त स्पेसियस आणि असं छान गार्डन आहे. सासवी बघा खेळायला छान बनवलेलं आहे. आता आम्ही असं ठरवलंय, तर आम्ही आतमध्ये आलो आणि ठरवलंय की आता आपण जाऊया थीम पार्कला. बघूया नक्की थीम पार्क म्हणजे नक्की आहे का. चल बाळा. पार्क मध्ये तर मस्त असा बांबूचा केव आहे आणि बघा हर्षिका मस्त असे व्हिडिओज काढतात. भारी पार्क आहे, एकच नंबर पार्क आहे. पाठीमागे बघा दिसते तुम्हाला मस्त धबधबा आहे आणि सेम इकडे अपोजिट साईडला मस्त असं पाणी वाहतंय. एवढा मस्त विवेरा पण खूप झाली. आम्ही संध्याकाळी आलोय, असं दुपारी वगैरे यायला पाहिजे होतं. आता आम्ही चाललोय मस्त अशा एक्स ब्रिजला. खूप मस्त आहे यार, खूप मस्त आहे. साश्वी काश आपण सकाळी आलो असतो. यस, एवढा मस्त पार्क आहे. चुकला आणि संध्याकाळी आला. ऍक्च्युली माहिती नव्हतं. दिवसभर यायला पाहिजे, इतकं मस्त पार्क आहे. एवढं मोठं आहे ना, चुकलं. मस्त पार्क. थांब ना सोना. एवढा मस्त पार्क आहे ना, पण दिवसभर यायला पाहिजे, कारण उन्हाचं खरंच खूप भारी दिसलं असणार. असं वाटतं आपण वेस्टर्न कंट्री मध्ये. पण संध्याकाळ म्हणजे रात्र झालेली असल्यामुळे जास्त काही म्हणजे असं समजत नाहीये. बट दिवसभर आलो असतो ना, एक नंबर मस्त वाटलं असतं. कसलं भारी आहे आणि भरपूर मोठा आहे, त्यामुळे फिरायला बऱ्यापैकी वेळ लागेल. बट आमच्याकडे जास्त वेळ नाही, पण जेवढं जमेल तेवढं आम्ही फिरतोय. नमो सेंट्रल पार्क ठाणे.
वेस्टर्न कंट्रीज सारखी फिलिंग येते इथे. खूप छान, खूप मोठं असं पार्क आहे. काय आता हे आमचं फिरून झालेलं आहे. सो आता आम्ही चाललो हॉटेलमध्ये, जिथे आमचा मेन जो प्लॅन होता त्याच्यासाठी. आमचे बाकीचे फ्रेंड्स तर आलेले आहेत. सो आता आम्ही तिथे निघालेलो आहोत. चलो आता आपण जाऊया डिनर साठी. सो बघूया आपण किती वसूल करतोय ते. लेट्स गो. नव्या महिनी हाय करा. आता आम्ही सगळे भेटलेलो आहोत आणि आता जेवायची वेळ झालेली आहे. सो इथे मस्त बार्बेक्यू लागलं जातंय आणि टेबलवरती सगळं गोष्टी सर्व केल्या जात आहे. सो चला बघूया काय काय एन्जॉय करतोय आणि इथे काय काय व्हरायटी आहेत. पुढे तर तुम्हाला मी दाखवतेच. तर सध्या तरी तंदूरवरती ताव मारायचा विचार आहे. तो इथे आता मी बुफे टाईप जेवण आहे. सो मी बघते की सगळं काय काय आहे. सगळं व्हेज. आता स्टार्टिंग तर व्हेजनी झालेली. राईस, पुलाव, बिर्याणी, दाल मखनी, भाजी, नूडल्स असं यातलं मी सगळ्यातलं थोडं थोडं घेणार आहे की टेस्ट चेक करण्यासाठी. आणि बऱ्यापैकी टेस्ट छान पण होती या सगळ्याची. आणि व्हरायटीज भरपूर जरी असली तरी पण त्याची क्वालिटीमध्ये अजिबात फरक नव्हता पडत. आता इथे मस्त असे चांगले सलाड्स वगैरे ठेवले. स्वीट्सचे पण भरपूर प्रकार होते. स्वीटमध्ये पण भरपूर व्हरायटीज होत्या, पण आपण एवढं स्वीट नाही खाऊ शकत. सो आम्ही आईस्क्रीम, फालुदा वगैरे नंतर एन्जॉय करतो. पण आता तरी मी फक्त केक्स वगैरे घेतले होते आणि पाणीपुरीची एक प्लेट पण खाऊन झाली आणि टेस्ट बऱ्यापैकी होती. सो इथे पाणीपुरी, शेवपुरी असं सगळंच आहे. आणि व्हेज नॉनव्हेज लोकांसाठी सगळं मस्त बुफे टाईप आहे. फक्त बार्बिक्यू आपल्याला टेबलवरती सर्व केलं जातं. हॉटेलचं नाव बार्बिक्यू नेशन आहे त्यामुळे. मस्त असं आणि इकडे छान रेस्टॉरंट. बस. सो मस्त असं जेवण करून झालेलं आहे आणि आता फायनली आम्ही घरी जायला निघालो. रात्रीचे 12 वाजलेले आहेत. आम्ही 9 वाजता आलेलो आणि 12 वाजेपर्यंत मस्त असं आम्ही जेवत होतो. सो असा आजचा आमचा प्लॅन होता आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओ. बाय बाय कर बाय कर बाय कर. त्याला आमच्याकडे या मग ओळख होईल. बाय बाय.